नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये आदिवासी विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत। एक झाली मित्रांनो 16 एप्रिल, 20 एप्रिल आणि 25 एप्रिलला अशा वेगवेगळ्या विभागामध्ये मित्रांनो या ठिकाणी आदिवासी विभागाच्या परीक्षा वेगवेगळ्या केंद्रावर पार पडलेल्या आहेत। आता मित्रांनो, आदिवासी विभागातील काही पदाचा निकाल लागलेला आहे, जसे की मित्रांनो स्टेनोग्राफरचा लागलेला आहे, त्याच्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यकचा सुद्धा लागलेला आहे। म्हणजे बरेच पदाचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत। परंतु जसे काही वरिष्ठ लिपिक असेल, त्याच्यानंतर मुख्य लिपिक असेल, त्याच्यानंतर डेप्युटी अकाउंटंट असेल, त्याच्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास निरीक्षक असेल, या पदाचे निकाल बाकी आहेत। आदिवासी वार्डनर पदाचा लागला मित्रांनो, त्याच्यानंतर आदिवासी निरीक्षक या पदाचा निकाल बाकी आहे। तर या पदाचे निकाल कधी लागणार याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो पहा, आदिवासी विभागाची जी की परीक्षा एकूण 616 पदासाठी आदिवासी विभागाची परीक्षा घेण्यात आली होती। आता मित्रांनो, आदिवासी विभाग ही परीक्षा कोणी घेतली तर IBPSने घेतली। आता IBPSचा जो काही कट ऑफ असतो मित्रांनो, हा IBPSचा कट ऑफ हा 150 ते 160च्या रेंजमध्ये 150 ते 160च्या रेंजमध्ये या ठिकाणी IBPSचा कट ऑफ हा लागत असतो। कारण की IBPSची काठिण्य पातळीची पेपरची थोडीशी जास्त असते, त्यामुळे IBPSचा कट ऑफ हा TCSच्या तुलनेमध्ये खूप कमी लागतो। ठीक आहे, तर आदिवासी विभागाचे जे काही उर्वरित पदाचा जो काही निकाल असणार आहे तो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागणार आहे। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आदिवासी विकास विभाग भरतीचा निकाल या ठिकाणी लागणार आहे। आणि मित्रांनो, जर तुमचा स्कोर 150 ते 160पर्यंत जर असेल तर तुमचा स्कोप या ठिकाणी जो काही स्कोर असणार हा सेफ असणार आहे। तर या ठिकाणी जून महिन्याच्या शेवटी शिक्षक भरतीचा निकाल आणि आदिवासी विभागाचा निकाल या दोन्हीसुद्धा परीक्षेचे निकाल लागणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, जून महिना हा आपल्यासाठी महत्त्वाचा आणि शेवटच्या आठवड्यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहे। तसंच मित्रांनो, जुलै महिन्याच्या 15 तारखेला 3000 पदाची जाहिरात येणार आहे, ती म्हणजे नगर परिषदेची जाहिरात। जून महिन्याच्या 15 तारखेला नगर परिषदेची जाहिरात या ठिकाणी येणार आहे। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये 2026-27मध्ये महाराष्ट्र शासनाचे जवळपास 30 ते 40% कर्मचारी रिटायरमेंट असल्यामुळे फार मोठी भरती महाराष्ट्र शासनामध्ये होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर 2 ते 3 वर्षे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व 49 विभागामध्ये मित्रांनो भरती होणार आहे। महानगरपालिकेच्या सुद्धा जवळपास 10 ते 12 हजार जागा महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। त्यामुळे फार मोठी सुवर्ण संधी तुमच्याकडे असणार आहे। येत्या 2 वर्षामध्ये मित्रांनो, जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर 100% तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब मिळू शकतो। अशा स्वरूपाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि मित्रांनो हो, 2026 पासून आपल्या सर्व जे काही परीक्षा आहेत MPSCकडे जाणार आहेत। सरळ सेवेच्या सर्व परीक्षा ह्या MPSCकडे जाणार आहेत। फक्त 2025मध्ये TCS आणि IBPS या ठिकाणी परीक्षा घेणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तलाठी भरतीसुद्धा मित्रांनो 2500 पदाची तलाठी भरतीसुद्धा आहे। झडपीसुद्धा भरतीचं परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो, झडपीसुद्धा भरती लवकरच या ठिकाणी होणार आहे। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।